त्यांना इकडली काडी तिकडे करू देणार नाही. महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या संदर्भात चुकीचं काय करणार असतील ना, एवढी ताकद महापालिकेमध्ये आज विरोधकांची आहे जी कधीच नव्हती. त्याच्यामुळे महापौर गमावलं महाराष्ट्राचं आणि मुंबईकरांचं दुर्दैव आहे. आणि जयचंदाला मी एवढंच सांगू इच्छितो, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष होत आहे आणि त्या वर्षामध्ये तुम्ही मराठी माणसाशी बेईमानी केली आहे, गद्दारी केली आहे. आणि या बाळासाहेबांच्या मुंबईत तुम्ही गौतम अडाणीचा झेंडा फडकवलेला आहे. मराठी माणूस तुम्हाला आयुष्यात माफ करणार नाही. आज तुम्ही सत्तेवरती आहात, अजून काही काळ राहू शकाल, काही काळ म्हणतोय मी, पण हे जयचंद, हे बाळाजी पंत नातू यांना भविष्यामध्ये मुंबईत फिरणं, महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल. मराठी माणूस अत्यंत संतापलेला आहे, चिडलेला आहे. ज्या एक तो ठाकरे बंधूंच्या मागे उभा राहिला, ही अभूतपूर्व अशी घटना आहे. तेव्हा तुम्ही आमच्या 12 जागा, मनसे आणि शिवसेनेच्या 12 ते 13 जागा या मताच्या फरकानं दुर्दैवानं पडल्या, 50 ते 200च्या आसपास. खूप मोठा संघर्ष आम्ही दिला सत्तेशी, झुंडशाहीशी आणि पैशाच्या ताकदीशी. आम्ही या स्थितीपर्यंत आलो की आम्ही तुम्हाला महापालिकेत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर सर्वाधिक जास्त सत्ताधारीमध्ये भाजप, भारतीय जनता पक्ष, शिंदे यामध्ये मागे पडले. पण रावसाहेब, जवळपास 2,500 नगरसेवकांपैकी 1450 नगरसेवक भाजपचे निवडून बघा, भारतीय जनता पक्षाच्या जागा जिंकल्या मोठ्या प्रमाणात, याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. लोकशाही आहे, हातात सत्ता आहे. कालच मी अखिलेश यादव यांचं एक वक्तव्य ऐकत होतो, बरोबर ना? अखिलेश यादव यांनी सांगितलं, ज्याच्या हातामध्ये सत्ता असते, ज्याच्या हातामध्ये प्रचंड सत्ता असते त्या राज्याची, त्यांच्याशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात लढा देणं सोपं नसतं. ज्याच्या हातात सत्ता असते तेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मोठ्या प्रमाणात जिंकतात. हा जवळजवळ सर्वच राज्यातला अनुभव आहे. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा हा विषय जरा काळजीपूर्वक समजून घेतला पाहिजे. येतील ना दिवस, येतील दिवस, पालटतील. प्रत्येक वेळेला पैशाचंच राज्य एखाद्या राज्यावर राहतं असं नाही ना. या राज्याचं पुण्य फार मोठं आहे, छत्रपती शिवाजी महाराजापासून मोठं पुण्य आहे. रावसाहेब, या संपूर्ण निवडणुकांमध्ये विशेषतः मुंबई महापालिकेत या काँग्रेस चर्चाही नव्हती, चर्चेतही नव्हता हा पक्ष, त्याने 28 जागा घेतली. चांगली गोष्ट, अभिनंदन करतो. तुम्हाला असं वाटतं का की महाविकास आघाडी एकसंघ असते तर कदाचित आज चित्र वेगळं असतं आणि तुम्ही 100? काँग्रेसची स्ट्रॅटेजी ही योग्य होती. आम्हाला माहिती आहे, चर्चा होती आमची. काँग्रेस निवडणुकीत उतरली होती, ती योग्य होती आणि त्याचा फायदा झाला. आमच्या 10-12 जागा अजून आम्ही वाढवू शकलो असतो, दुर्दैवाच्या कमी मताने पडल्या तर 100% BJPचा महापौर होऊ शकत नव्हता. पण तरीही आम्ही एक प्रबळ आणि मजबूत विरोधी पक्ष महापालिकेत, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस आणि इतर सगळे, आम्ही भारतीय जनता पक्षाच्या तोंडाला फेस आणू. त्यांना मुंबई अडाणीच्या घशात कोणत्याही परिस्थिती घालू देणार नाही आणि ठेकेदारांचं राज्य सत्ताधारी नाही ते विरोधी पक्ष उलथवून टाकेल. काय ना, ही प्रक्रिया सुरू होईल, पण आम्ही त्याच्यामध्ये आडवे आहोत, लक्षात ठेवा. आम्ही आहोत, छातीचा कोट करून आम्ही मुंबईचं सत्ता नसली आमच्याकडे याचा अर्थ लढाई संपली असं होत नाही ना. उलट सत्ता नसताना लढाईला रंग जास्त चढतो. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये जे लोक उतरले होते मुंबईसाठी, त्यातले कोणीही सत्तेत नव्हते. जो मुंबईचा लढा झाला 1956 साली, संयुक्त महाराष्ट्राचा लढा म्हणून जो ओळखला जातो, आणि ज्या